नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया तिथीचं महत्त्व अक्षय आहे, अर्थात कधीही न संपणार आहे. म्हणूनच या तिथीच्या दिवशी तुम्हाला जर नवीन काम सुरू करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नवीन खरेदी करायची असेल तर ती करू शकता. तुम्हाला तुमच्या नवीन घरात प्रवेश करायचा असेल, त्याचबरोबर घरात एखादी पूजा करायची असेल, अशा कुठल्याही शुभ कार्यासाठी अक्षय तृतीया अत्यंत उत्तम दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाचा अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याची गरज नाही. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अक्षय तृतीया या तिथीचा लाभ आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कशा प्रकारे करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला आर्थिक अडचणी असेल तर उत्पन्न वाढण्यासाठी काही उपाय करता येतात का या दिवशी. त्याचबरोबर आपल्या कुटुंबात छोटी मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय आहेत का, या सगळ्या संदर्भात आजच्या व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रत, वैकल्य साजरे केले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते, जी यंदा आलेली आहे 10 मे रोजी. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं, जे कधीही संपत नाही असं असतं, असं म्हटलं जातं. म्हणजे या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंतीसुद्धा असते. म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगता की या तिथीला केलेलं दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही. मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांश नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राज्याच्या राज्यात धनधान्याचा साठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असेही म्हणतात. या तिथीला केलेले दान अक्षय असतं. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा. तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं. सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे. अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आले आहे, त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितले आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधीही संपणारं असतं. म्हणून तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं, मोठा आर्थिक व्यवहार करणं, शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का. ते काय आहे? एक सदाचारी दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाराची स्थिती हालाकीची झाली, दारिद्र्य आलं. त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यत्न त्याने केले, राज्यसुख उपभोगले, पण अक्षय तृतीयेला त्याने केले पुण्य कधीही क्षय पावलं नाही. ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात. या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसेच पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती
या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असतं. या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो, अशी सुद्धा मान्यता आहे. मंडळी, या तिथीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल आणि म्हणूनच या तिथीलाच तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी 3 गोष्टी करायच्या आहेत. तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट करायला जमली तरी काही हरकत नाही. काय करायचंय, या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुंकुमार्चन करू शकता. आई अंबिकेच्या उपासनेमध्ये कुंकुमार्चन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या कुंकुमार्चनाच्या पूजेने घरात सकारात्मकता येते, त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्नता पसरते. घरातल्या व्यक्तींच्या मनामधली नकारात्मकता निघून जाते. हे कुंकू तुम्ही तुमच्या कुलदेवतेला, म्हणजे तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोवर सुद्धा ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुमच्याकडे कुलदेवतेचे टाकही नाही आहेत, फोटोही नाहीत, तर तुमच्या घरातल्या छोट्या अन्नपूर्णेवर सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कुंकुमार्चन तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. कुलदेवतेची ओटी कशी भरावी, तर आपलं सगळं शृंगार घेऊन कुलदेवीची त्याची आपण ओटी भरू शकता. काही विशेष प्रसंगी कुलदेवीची ओटी भरायला सांगितली जाते आणि अक्षय तृतीयेसारखा शुभ मुहूर्त असेल तर या दिवशी आपल्या घरामध्येच तुम्ही कुलदेवतेची ओटीसुद्धा भरू शकता. ओटीचं सामान नंतर तुम्ही एखाद्या सवाष्णीला हळदी कुंकू लावून देऊ शकता. ओटीच्या निमित्ताने कुलदेवतेची उपासना घडते आणि त्याचबरोबर कुलदेवतेचे स्मरण देखील केलं जातं. आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला जमणार नसतील तर तुम्ही तिसरा आणि साधा उपाय करू शकता. तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेच्या मंत्राचा जप करू शकता. कुलदेवतेच्या मंत्राचा जप करायचा म्हणजे काय करायचं, तुमची जी कुठलीही कुलदेवता असेल तिचा एक मंत्र आहे, या दिवशी अवश्य करावा. त्यामुळे कुलदेवतेची साधना होते, उपासना होते, त्याचबरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो. तेव्हा मंडळी, या तीनही गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही कुलदेवतेसाठी करू शकता. अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असं मानलं जातं आणि याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश तुम्ही करू शकता. नवीन वस्तू घेणं, मोठा आर्थिक व्यवहार करणं, अशा प्रकारची कुठलीही शुभ कामं या दिवशी करणं उत्तम मानलं जातं. या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती, अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. मग मंडळी, अक्षय तृतीयेला तुमच्या घरात, तुमच्या गावात कुठल्या नवीन प्रथा परंपरा आहेत ज्या केल्या जातात त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.